पुढच्या बातम्यांकडे वळूयात। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं गेलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची जोरदार टीका आहे। कार्यक्रमाचा आयोजक कोण तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे या शब्दात चित्रेंनी टीका केली आहे। छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य करण्यात आल्याचं चित्रेंनी म्हटलंय। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अमराठी भाषिक रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वेंनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हजारो रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं। मात्र या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवण्यात आल्यानं प्रकाश सुर्वे वादात सापडले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रकाश सुर्वेंवर जोरदार टीका केली आहे। मुंबईच्या कांदिवलीमधील एका रंगारंग कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे। व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमा आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय। कार्यक्रमाचा आयोजक कोण तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे। हा प्रकार छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का? अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून शिंदे नेमका कोणता आणि कुणाचा वारसा पुढे नेताय? महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपवण्याचा विडाच शहा सेनेनं उचललेला आहे। मुंबई महाराष्ट्रातून थैल्या भरून भरून दिल्लीमध्ये बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांछन लागेल असं वागायचं। शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय हे महाराष्ट्र पाहतोय।